हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची नंदनवन निवासस्थानी तब्बल 20 ते 25 मिनिटं चर्चा। सभागृहातल्या कामकाजात मनसेचं सहकार्य राहील अशी राज ठाकरेंनी ग्वाही दिल्याची सूत्रांची माहिती। मालेगाव महापालिकेमध्ये पहिलीच महासभा वादळी। महापौर उपमहापौरांना संविधान आणि महापुरुषांचा फोटो दिला भेट। टिपू सुलतानच्या फोटोवरून झालेला वाद। चंद्रपूर पालिका प्रकरणी काँग्रेस चौकशी समिती नेमणार। चंद्रपूरमध्ये नगरसेवकांची संख्या असूनही महापौर का बसवला नाही याची चौकशी होणार। वडेट्टीवार धानोरकर वादाचा चंद्रपुरात काँग्रेसला फटका। विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले असते। अजितदादांचीच इच्छा होती। रोहित पवारांचा मोठा दावा। विलिनीकरणाबाबत जयंत पाटलांच्या घरी 13 बैठका झाल्याची माहिती। अजित पवार यांच्या विमान स्फोटामागचं कारण अधिकचं इंधन असू शकतं। विमानाच्या टाक्या पूर्ण भरण्याची गरज काय होती? रोहित पवारांचा सवाल। बीएसआर कंपनीला वाचवायचा प्रयत्न केला जातोय का? कंपनीचा मालक रोहित सिंग भारताबाहेर कसा गेला? रोहित पवारांचा सरकारला प्रश्न। मालेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चेअरमन पद होतं रिक्त। तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंदचं आवाहन, तर पोलिसांनी मनाई केल्यावर सुद्धा हिंदुत्ववादी संघटना मोर्चा काढण्यावर ठाम। आपण मालेगाव पालिकेतली ही दृश्य पाहतोय। मालेगाव पालिकेमध्ये गोंधळ सुरू झालाय आणि ती दृश्य आता आपण पाहतोय। मालेगाव पालिकेमध्ये ही पहिलीच महासभा झाली। अत्यंत वादळी झाली। महापौर आणि उपमहापौरांना संविधान आणि महापुरुषांचा फोटो भेट दिला होता। टिपू सुलतानचा जो मुद्दा गाजला होता त्या फोटोवरनं हा वाद झाला होता आणि त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय। ही पहिलीच महासभा होती आणि ती आता वादळी ठरलेली आहे। इथं गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय की मालेगावातली पहिलीच महासभा वादळी झाली आहे। टिपू सुलतानचा वाद अजूनही संपलेला नाहीये। नेमकं आजच्या गोंधळामागचं कारण काय आहे? दोन्ही पक्षांचं म्हणणं काय आहे? गेल्या काही वेळापासून मालेगाव महापालिकेची ही महासभा या ठिकाणी संपन्न होतीये। सुरुवातीला मालेगावच्या महासभेमध्ये टिपू सुलतान यांच्या फोटोवरून गदारोळ झाल्याचं आपण पाहिलं। मात्र आता हा दृश्यांमध्ये दिसणारा जो गदारोळ आहे तो विषय पत्रिकेमधल्या विषयांवरून हा गदारोळ सुरू झालेला आहे। विषय नेमका काय आहे तर मध्यंतरीच्या काळामध्ये या ठिकाणी किरीट सोमय्या यांनी काही जन्मदाखल्यांवरती आक्षेप घेतलेला होता आणि ते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतल्यानंतर मालेगावमधील तब्बल 1044 लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। कारण त्यांनी काही बोगस आणि बनावट जन्मदाखले घेतले अशा प्रकारचा आरोप करण्यात आला होता। इतकंच नाही तर 3460 अधिक लोकांचे जन्मदाखले जे आहेत ते रद्द करण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या अनुषंगानं या महापालिकेच्या महासभेमध्ये हे दोन विषय जे आहेत ते चर्चेसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे रद्द करण्यात आलेले 3460 जन्म प्रमाणपत्र आहे ते पुन्हा वितरित करण्यात यावे त्याबाबतची चर्चा महासभेत व्हावी आणि अगदी तीच चर्चा या सभागृहामध्ये सुरू आहे। या ठिकाणी असलेले एमआयएमचे नगरसेवक डॉक्टर खालिद परवेज यांनी हा विषय ज्यावेळेला चर्चेला आला त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल यांना देखील या चर्चेमध्ये सहभागी करून घ्यावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्यानंतर पुन्हा एक सभागृहामध्ये गोंधळ सुरू झाला। असलम अन्सारी इस्लाम पार्टीचे नगरसेवक आहेत त्यांनी हा विषय चर्चेसाठी आणला। नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण हा संपूर्ण गोंधळ पाहिलेला आहे आणि आता या दोन मुद्द्यांवर लवकरच उत्तर मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही।
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून आता रोज दावे आणि प्रतिदावे ठोकले जात आहेत। अशामध्येच रोहित पवारांनी याविषयी आणखी एक नवा दावा ठोकलाय। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आता अमोल कोल्हेंवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार होती असा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटल्याचं पाहायला मिळतंय। आज नाही, आमच्याकडे माहिती खूप आहे। डॉक्टर अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलं आहे, कारण डॉक्टर अमोल कोल्हेच या संयुक्तित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते, दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती। त्यामुळे अमोल कोल्हेंनी सुद्धा या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे, ताईंनी दिलं आहे, शशिकांत शिंदे साहेबांनी दिलं आहे। ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या 13 बैठका झालेल्या आहेत। CCTV कॅमेरा कुठून घ्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे। तुम्ही ट्रॅफिकचा घ्या, नाहीतर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या, तिथं दादा तुम्हाला 13 वेळा वेगवेगळ्या गाडीमध्ये, पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा यात स्पष्टीकरण दिलेलं आहे। दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चेसाठी ही योग्य वेळ नसल्याचं पटेल म्हणतायत। पाहूया। ही काय वेळ आहे का? अजितदादाच्या निधनानंतर अचानक हे आपण बाकीची चर्चा करणं। आज आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे। आज पक्ष आमचा वेगळा असताना आम्हाला आमच्या पक्षाची जी विधिमंडळाची नेतृत्वाची जागा किंवा आमच्या पक्षाच्या संघटनेची जी जागा आहे ते भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि आम्ही ते पूर्ण करत आहोत। आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये या प्रकरणामध्ये मोठे गौप्यस्फोट केलेत। DGCAतल्या अधिकाऱ्यांपासून ते विमान कंपनी यांच्याबाबत रोहित पवारांनी प्रश्न उपस्थित केलेत। ब्लॅक बॉक्स जळल्याच्या दाव्यावर सुद्धा त्यांनी अगदी संशय व्यक्त केलाय। अजित पवारांच्या विमान अपघाताचं गूढ अधिकच वाढलंय। उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000 ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे। 5000 हे DGCAचं नॉर्म आहे। एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे। तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागलं। मी एक जबाबदार व्यक्ती आहे। अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्येही माझा अनुभव राहिलेला आहे। मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठलाही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही। दरम्यान स्वर्गीय अजित पवारांना विदर्भातल्या एका नेत्याचा फोन आला होता असा दावा रोहित पवारांनी केलाय। त्याला पटेलांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहूया काय म्हणतायत। प्रफुल्ल पटेलांचा फोन तिथं आला, त्यांची कुठली तरी एक फाईल तिथं होती, फाईल आणण्यात आणि सही करण्यात वेळ गेला म्हणून दादा जे गाडीली जाणार होते असे प्रमोदरावच त्या ठिकाणी बोलत आहेत, त्यांना गाडीली न जाता त्यांना विमानाली जावं लागलं। त्यामुळे त्यांची लोकसुद्धा आता बोलायला लागलेली आहेत। म्हणजे दादाच्या बाजूने कुणीतरी आज बोलतंय हे बघून खूप मनापासून तिथं आनंद झाला। खरं आहे की मी फोन केला होता, पण शेतकऱ्यांच्यासाठी केला, कुठल्या कोणाची खासगी फाईल की कोणाला मदत हो। आणि एक उपमुख्यमंत्री म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचा फोन त्यांना आला असेल, अनेक लोकांनी निवेदन वेगवेगळ्या कामाचे दिले असेल। याचा अर्थ हे नाही आहे की मी कुठल्याही कारणाने त्यांना तिथे थांबवण्याचं काम केलं आहे। आणि मला माहीत सुद्धा नव्हतं, मी दिल्लीत होतो आणि दिल्लीतवरनं मी त्यांना मोबाईलवर फोन केला। हे मला माहीत नव्हतं की हे मुंबईत आहे की कुठे आहे। दरम्यान अजित पवारांचा ब्लॅक बॉक्स जळणं म्हणजे फेरफार आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय, तर पटेलांनी त्यालाही उत्तर दिलंय। म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी, विमानाची जी बॉडी आहे ती 650 डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते।
हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे. त्याच्यानंतर टायटेनियम स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं. हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे. हा किती डिग्रीला मेल्ट होतो? 1670 डिग्रीला मेल्ट होतो. त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे. आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल आणि ते जळलं ती माहिती, हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. आता नेमका काय झालं मला माहीत नाही, पण एक नक्की आहे की अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक मी बोलू इच्छित नाही. दरम्यान दोघांनीही रोहित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी VSR कंपनीवर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. माझं मत आहे की या VSR कंपनीला मुद्दामून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा नेता गेल्यानंतर सुद्धा या सत्तेत असणारे काही लोक मुद्दामून या मालकांना वाचवत आहेत. म्हणजे दादा गेले याचं दुःख यांना नाही, पण पैसा आपला वाचला पाहिजे, मैत्री आपली टिकली पाहिजे, या अनुषंगाने VSRला मदत करतात. म्हणून आमचं मत आहे की आज नाही तर उद्या VSR कंपनीला बंदी घातली पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस केले गेले. VSR कंपनीच्याकडून जे काही दुर्लक्ष झालं असेल, पायलटकडून दुर्लक्ष झालं असेल, ते CBIच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल. आणि एक तर नक्की आहे की जे काय झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि त्यांची हे चूक असेल. आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे.